अखेर दिव्यांग बांधवांच्या पगाराचा प्रश्न आज सुटला. मित्रांनो, आज 22 एप्रिल आज मंत्रिमंडळामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांच्या पगारी संदर्भात आढावा झाला आणि आज दिव्यांग बांधवांचा जो महाराष्ट्रातील लागणारा निधी आहे तो निधी दिव्यांग सक्षमीकरण केंद्राकडे आज देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे की येत्या 2-4 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना पगार पडणार आहे. दुसरी गोष्ट, आजपर्यंत ज्या दिव्यांग बांधवांनी ईडीआयडी कार्ड, आधार कार्ड अपडेट नसेल केलं किंवा अपडेट करून सुद्धा तहसील कार्यालय असेल इथं दिलं नसेल तर त्यांना ती पगार पडणार नाही. मित्रांनो, त्यासाठी आपण काय करायचंय, तहसीलला आधार कार्ड किंवा आधार कार्ड आणि तुमचं ईडीआयडी कार्ड जमा करा. त्यानंतर तिथे तुमचं नाव होल्डमध्ये आहे का नाही पहा. जर तिथे होल्डमध्ये नसेल तर आपण डायरेक्ट आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संजय गांधी विभाग आहे तिथे जाऊन बघा. जर तुमचं नाव तिथे सुद्धा होल्डमध्ये नसेल तर येणारी पगार मित्रांनो तुमच्या अकाउंटला पडणार, ही तुम्हाला मी शब्द देतो. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ज्या दिव्यांग बांधवांना प्रतीक्षा आहे की आपली पगार कधी पडणार त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला आपण जर फॉलो केलेलं असेल तर एक फॉलो नक्की करा मित्रांनो, नवीन अपडेटसाठी. दुसरी गोष्ट, मोहन मुंडे प्रहार या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनल आपण लॉंग व्हिडिओ सोडतो मोठे ज्याच्यामध्ये व्यवस्थितपणे काय करायचं आणि कसे स्टेप फॉलो करायच्या ते व्हिडिओ सोडतो आपण. धन्यवाद.